नमस्कार सर्वांना. आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी आपल्या अंगावर काटा आणेल, पण त्याचबरोबर आपल्या मनाला शांती, श्रद्धा आणि धैर्यही देईल. ही आहे कालभैरवाची कथा. आपण सगळे जाणतो, पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, पण या रात्री प्रकाशासोबत काही सावल्या देखील जागृत होतात. अशा वेळेस जर कोणी आपलं रक्षण करू शकतो तर तो म्हणजेच भगवान कालभैरव. आज आपण पाहू कालभैरवाची उत्पत्ती कशी झाली, पौर्णिमेला त्यांची पूजा का केली जाते आणि या पूजेमागे लपलेलं गूढ तत्त्वज्ञान काय आहे. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात वाद झाला. प्रश्न एकच, सर्वश्रेष्ठ देव कोण? विष्णू म्हणाले, मीच पालन करता, सृष्टी माझ्यामुळे चालते. ब्रह्मदेव हसून म्हणाले, नाही, मीच निर्माता आहे, माझ्याशिवाय कोणाचे अस्तित्वच नाही. अशा वादात भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी शांतपणे सांगितले, ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सृष्टी, स्थिती आणि संहार हे तीनही मीच करतो. पण ब्रह्मदेवांना गर्व झाला होता. त्यांनी शिवांना कमी लेखलं. शिव म्हणाले, अहंकाराने अंध झालेला जीव सत्य ओळखू शकत नाही. इतक्यात शिवांच्या अंगातून एक उग्र भीषण रूप प्रकट झालं. तो होता कालभैरव. डोळ्यात अग्नी, हातात त्रिशूल, गळ्यात कवट्यांची माळ, अंगावर वाघाचं कातडं. क्षणात भैरवाने ब्रह्मदेवांच्या 5व्या शिराचा वध केला. त्या दिवसापासून त्यांना म्हणतात कालभैरव. काळालाही जिंकणारा, अहंकार नष्ट करणारा. पण ब्रह्महत्येचा पाप लागल्यामुळे भैरव भटकू लागले. कोणत्याही देवाने, कोणत्याही नगराने त्यांना आश्रय दिला नाही. ते गावोगावी आणि नगरोनगरी फिरले. हातात ब्रह्मकपाल घेऊन ते सतत क्षमा मागत होते. लोकांच्या डोळ्यात भीती भरली होती. भैरवाकडे पाहून माणसं थरथर कापत होती. भैरव स्वतःही वेदनांनी व्याकुळ झाले होते. शेवटी ते काशीनगरीत आले. तिथे भगवान शिवांनी प्रकट होऊन सांगितले, भैरवा, ही काशी नगरी तुझे स्थान आहे. येथे राहून तू भक्तांचं रक्षण करशील. जे इथे तुझी पूजा करेल त्यांचं सर्व पाप धुतलं जाईल. त्याला भय, रोग, संकट जवळ करणार नाही. त्या दिवसापासून कालभैरव काशीचे कोतवाल झाले, म्हणजेच रक्षणकर्ता झाले. आता प्रश्न आहे, पौर्णिमेलाच का विशेष पूजा करतात? पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण कलात्मकता. मन आणि भावना यावेळी तीव्र होतात. पण लक्षात ठेवा, पौर्णिमेला नकारात्मक शक्तीही जोर धरतात. यावेळी जर एखाद्याने कालभैरवाची पूजा केली तर वाईट शक्ती दूर हो जातात, शत्रूचा नाश होतो, रोग आणि दारिद्र्य नाहीसं होतं, जीवनात स्थैर्य आणि धैर्य येतं. म्हणूनच भक्त पौर्णिमेला रात्री 12 वाजता तेलाचा दिवा, काळे तीळ, नारळ अर्पण करतात. अजूनही काशीनगरीत पौर्णिमेला हजारो लोक कालभैरव मंदिरात जातात. काही लोक सांगतात, आमच्या आयुष्यातील अडथळे एका रात्रीत दूर झाले. काही म्हणतात, रोग, भीती, काळी जादू सगळं नाहीसं झालं. कालभैरवांची कथा ही फक्त देव, दानव, युद्धाची गोष्ट नाही. ती आपल्या आयुष्यातील गर्व, भीती, अडथळे आणि नकारात्मक विचार यांचा नाश करण्याची प्रेरणा आहे. जर तुम्हीही आयुष्यात संकटात असाल, जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा त्रास देत असेल, तर भीती तुमचं मन खात असेल, तर एकदा पौर्णिमेला कालभैरवाची पूजा करून पहा. विश्वास ठेवा, तुम्हाला नक्कीच दिव्य अनुभव येईल. जो पौर्णिमेला कालभैरवाची आठवण ठेवतो त्याच्या जीवनात भय नव्हे तर विजय प्रवेश करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.